हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण झणझणीत असा सुक्या बोंबीलचा ठेचा बनवणार आहोत। तर त्यासाठी सर्वात आधी तर बोंबील छान बारीक गॅसवर छान असे क्रिस्पी असे भाजून घ्यायचे, असे तुटले पाहिजे हाताने। या आधीच्या व्हिडिओमध्ये बोंबील कसे भाजायचे ते मी दाखवलेले आहेत। बोंबील मसाला ह्या रेसिपी बनवताना त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। तर चला आता सुरुवात करूया बोंबीलचा ठेचा बनवायला। त्यासाठी मस्त कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहेत बोंबील। त्याचबरोबर मिरच्या घेतलेल्या आहेत 8 ते 10 आणि लसूण घेतलेला आहे। तर बोंबील आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तर हे बोंबील घेतलेले आहेत आपण छान असे क्रिस्पी भाजलेले। त्याचबरोबर मिरच्या घेतलेल्या आहेत 8 ते 10 आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 5-6। मोठ्या साईजचे लसूण आहे म्हणून कमी घेतलेले आहेत। जर लसणाच्या पाकळ्या बारीक असतील तर थोडा जास्त घ्या। आणि हे सगळं मिश्रण आहे ना आपण ओबडधोबड वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये। तर हे सर्व मिश्रण मिक्सरमधून आपण वाटून घेतलेलं आहे। तुम्ही आत्ताच बघू शकता किती टेम्पटिंग दिसतोय हा ठेचा। तर तुम्ही हा असं डायरेक्टली खाऊ शकता, तर आपण पण फ्राय करणार आहोत ह्याला। तर आता गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते मी। आणि तेल गरम झालं की लगेच त्यात हा जो मिक्सरमधून आपण ठेचा बनवून घेतला बोंबीलचा तो घालूया आणि छान त्याला 2-3 मिनटं छान परतून घ्यायचं। म्हणजे किती परतायचं ते आपल्यावर आहे। आता तेलामध्ये आपण ठेचा घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। तुम्ही थोडंसं मॉइश्चर ठेवू शकता, त्यात थोडंसं ओलसर हवा असेल तर तसं ठेवू शकता, कारण मिरचीचा आणि लसूणचा थोडासा ओलावा आहे त्याच्यामध्ये, किंवा क्रिस्पी असा करू शकतो। आपण थोडासा क्रिस्पी करणार आहोत। आणि प्रवासात नेण्यासाठी सुद्धा हा खूप छान ऑप्शन आहे। 8-10 दिवस आरामात टिकतो हा ठेचा, जर तुम्ही म्हणजे छान असा क्रिस्पी फ्राय करून घेतला असेल तर। तर हा 3 ते 4 मिनटं मस्त बारीक गॅसवर आपण परतून घेणार आहोत। आणि परतून झाल्यानंतर त्याला आता म्हणजे आपल्याला क्रिस्पी हवा आहे म्हणून तव्यामध्ये पसरून घ्यायचा आणि तसा सोडून द्यायचा तव्यामध्ये। त्यामुळे तो कसा छान क्रिस्पी होतो आणि कलरसुद्धा खूप छान येतो त्याचा असा गोल्डन। तर तुम्ही बघू शकता आपला ठेचा मस्त आपण परतून घेतलेला आहे आणि आता तव्यामध्ये आपण पसरून ठेवत आहोत तो। आणि गॅस मी बंद केलेला आहे। फक्त 1 मिनिटानंतर थोडासा म्हणजे हलवून घेतलेला त्याला मिक्स करून। तर आता 2-3 मिनटं तव्यात तसंच ठेवलेला। आता आपण सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकता कसं क्रिस्पी असं झालेलं आहे आणि खूप खमंग आणि मस्त चमचमीत असा हा ठेचा बनतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। तर तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आपला बोंबीलचा ठेचा। तर माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय सर्वांना।